तर मला आश्चर्य वाटतं, नागपूरचं अधिवेशन विदर्भाच्या प्रश्नावर चर्चा व्हावी, मराठवाड्याच्या प्रश्नावर चर्चा व्हावी याकरता खऱ्या अर्थानं हे अधिवेशन या ठिकाणी होत असतं। पण विरोधी पक्षाच्या पत्रामध्ये विदर्भ मराठवाड्याच्या समस्यांचा उल्लेखच नाहीये। विरोधी पक्षाला विदर्भ मराठवाड्याचा संपूर्ण विसर पडलेला आहे असं या पत्रावरनं दिसतं। दुसरं असं आहे की राज्यात काय चाललंय याचं भान देखील त्यांना नाहीये, कारण त्यांनी त्याच्यामध्ये कंत्राटी भरतीच्या जीआरचा विषय काढलेला आहे। खरं म्हणजे सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या सहीने निघालेला जीआर हा 1.5 महिन्यापूर्वी माननीय एकनाथरावजी शिंदे यांच्या सरकारने रद्द केला। हे देखील ज्या विरोधी पक्षाला माहिती नाही, ते विरोधी पक्षाची काय अवस्था आहे हे खरं म्हणजे आपण सगळ्यांनी हे बघितलं पाहिजे। अनेक विषय या ठिकाणी आहेत। विशेषतः आपण जर बघितलं तर राज्यावर कर्ज वाढताय वगैरे असे अनेक मुद्दे त्यांनी मांडले आहेत। आता दादा त्याच्या संदर्भात सांगतील। केवळ एकच आकडा जाणीवपूर्वक आपल्या पुढे ठेवतो की अर्थव्यवस्थेमध्ये किती वाढ झाली आहे। तर 2013-14 साली आपला जीएसडीपी, आपली अर्थव्यवस्था ही 16 लाख कोटीची होती। आज आपली अर्थव्यवस्था 35 लाख कोटीची झाली आहे। म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये 2.5 पटीपेक्षा जास्त आपली अर्थव्यवस्था झालेली आहे। त्यामुळे मी कर्जाच्या संदर्भात या ठिकाणी सांगत नाही, दादा ती आकडेवारी आपल्याला सांगतीलच। पण मी एवढंच सांगू शकतो की आजही देशाच्या सगळ्या राज्यांच्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत मी असं म्हणणार नाही आम्ही श्रीमंत आहोत, पण बॅलन्स्ड अर्थव्यवस्था जर कोणाची असेल तर ती महाराष्ट्राची आहे, हे मात्र या ठिकाणी नमूद केलं पाहिजे। आज आमच्या विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेबांनी एनसीआरबीचा अहवालाचा देखील हवाला दिला। आता ठीक आहे, काही काळ त्यांचा होता, काही काळ आमचा होता, तरी एनसीआरबीचा अहवाल कसा वाचायचा हे देखील कधीतरी शिकलं पाहिजे। एनसीआरबी मध्ये एकूण गुन्हे कुठल्याही कॅटेगरीचे जे असतात, प्रति लोकसंख्या हे किती आहे याच्या आधारावर त्याचं आकलन होत असतं। म्हणजे आपण जर बघितलं तर आता एकूण गुन्ह्यांचाही विचार केला तरी 2020 साली 3,94,000 होते, ते 22 मध्ये 3,74,000 झाले आहेत। पण मी नेहमी सांगतो, गुन्हे कमी झाले जास्त झाले संख्येचा प्रश्न नसतो। आता लोक संख्येचा जर विचार केला, आता वडेट्टीवार साहेब कालही बोलले, परवाही बोलले, अजून विरोधी पक्ष नेते बोलले, बाकीचे नेते बोलले की महाराष्ट्र हा दुसरा क्राइम मध्ये, ही वस्तुस्थिती नाही आहे। लोकसंख्येचा विचार केला तर आपण देशामध्ये 8व्या क्रमांकावर, म्हणजे मी काय फार भूषणावे असं म्हणत नाही की 8व्या क्रमांक, पण आपण 8व्या क्रमांकावर आहोत। आपण जर खुनाचा विचार केला, जो एक अतिशय महत्त्वपूर्ण गुन्हा मानला जातो, तर त्यात महाराष्ट्र 17व्या क्रमांकावर आहे। आपण जर महिलांवरच्या गुन्ह्याचा विचार केला तर त्याच्यामध्ये देखील आपण राजस्थान, ज्याची लोकसंख्या आपल्या अर्धी आहे, तिथे 6,356 आहेत। ओरिसा जो अगदी छोटंसं राज्य आहे तिथे 4,333 आहे। एकूण सगळ्या राज्यांचं न सांगता, ते आता सभागृहात सांगावंच लागेल, फक्त थोडं आमच्या विरोधी पक्ष नेत्यांना आधीच थोडी माहिती आमच्याकडनं गेली पाहिजे म्हणून तुमच्या समोर सांगतोय, कारण किमान तुमच्या बातम्या पाहून किंवा वाचून ते योग्य प्रकारे त्या ठिकाणी सभागृहात मांडतील। तर त्यातही महाराष्ट्र हा 7व्या स्थानावर आहे। त्याच्यानंतर आपण जर या ठिकाणी बघितलं तर एकूण क्राईम रेटचं देखील मी सांगितलंय। बलात्कार जो अतिशय घृणास्पद अशा प्रकारचा या ठिकाणी गुन्हा आहे,
त्याच्यामध्ये महाराष्ट्र 12व्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर अपहरण वगैरे जो विषय सातत्याने मांडला जातो त्याच्यामध्येही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे. हरियाणा, आसाम, ओरिसा, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड वगैरे अनेक राज्य हे आपल्यापेक्षा पुढे आहेत. त्यामुळे